नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गिरिजा ही बाहेर उभी असते. नागेश्वर मुद्दामूनच तिथे येतात. गिरिजा मोनूला हाक मारत असते, मोनू, अरे मोनू कुठे आहेस? तर नागेश्वर मुद्दामून मोनूला गायब केलेलं असतं. म्हणूनच आता ते गिरिजाला चिडवायला म्हणून आलेले असतात. गिरिजाला म्हणतात की तुझा मोनू आता तुला सापडणार नाही. त्यावर गिरिजा म्हणत असते की तुम्ही असं का म्हणताय? त्यावर गिरिजाला ते सांगू लागतात की तो ना त्याची गाडी चालवत होता, जी आमच्या चिरंजीवाने दिलेली आहे, आणि तीच गाडी चालवत असताना सावीने त्याचा काटा काढलाय. तर म्हणजे नेमकं काय केलंय असा प्रश्नच ना आता गिरिजाला पडलेला असतो. तर गिरिजाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता इकडे त्या नागेश्वरकडे असतं. कारण नागेश्वरकडे त्या संदर्भातला सगळा पुरावा व्हिडिओ म्हणून असतो. इथे मात्र जेव्हा मोनू स्वतः गाडी चालवत असतो तेव्हा मात्र आता गाडी चालवत असतानाच तो म्हणत असतो की अरे अरे थांब, आणि त्याच वेळेला ना त्याचं लक्ष जातं. तो इकडे तिकडे पाहत असतो आणि त्यावेळेला तो त्या गाडीसोबत खेळत देखील असतो. ती रिमोट कंट्रोलची कार ही खास करून ना त्याला रुद्रने दिलेली असते आणि त्याच्यासाठी ती खूप जास्त जवळची असते आणि त्याच्यातच तिचा त्याचा दिवसही जात असतो. पण नागेश्वरने आता मुद्दामूनच रुद्रच्या नजरेतून गिरिजाला उतरवण्यासाठी मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. तर इकडे मात्र आता सावी ही मोनूला सांगत असते की मोनू, काय चाललंय, मी तुला ही गाडी देणार नाही. किती त्या गाडीचा आवाज, आणि असं बोलून ना सावी ती गाडी विहिरीमध्ये फेकून देते. त्यावर मोनू चिडतो आणि मोनू सावीला म्हणतो की तुझी इतकी हिंमत की तू माझी गाडी खाली फेकून दिलीस, तुला आता तर ना बघ मी काय करेन. अरे तुला जर ती गाडी हवी असेल ना तर तुला त्या पाण्यात जावं लागेल, तेव्हाच तुला ती गाडी भेटणार आहे. अरे ती गाडी मला माझ्या जिजूने दिली होती, ती गाडी मला हवी आहे, असं देखील आता आरडाओरडा करत बोलत असतो. आणि जेव्हा मोनू या सगळ्याबद्दल बोलतो ना तेव्हा मात्र आता लक्ष जातं पडलेल्या त्या पाण्यामध्ये असलेल्या त्या गाडीवर, आणि त्यामुळेच ना आता तिला आता ती गाडी हवी असते. म्हणूनच मोनू आता प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आता मोनूला सावी मुद्दामून पाण्यामध्ये ढकलते आणि नागेश्वर या सगळ्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत असतो. वेळेला गिरिजाला तो म्हणत असतो की तुमच्या भावाची जी गाडी आहे ना ती खाली पडली आणि त्यामुळेच ना आता ते खाली पडलेली गाडी शोधण्यामध्ये मग्न आहेत. आता काही ते येत नसतात वरती. तुम्हाला जर तुमच्या भावाचा जीव इतकाच प्यारा असेल ना तर जा आणि भावाला वाचवा, असंही आता सांगितलेलं असतं. आणि त्याचमुळे आता गिरिजा म्हणत असते की तुम्ही सगळ्यांना खोटं सांगताय, उगाच मला ना उल्लू बनवू नका, फसवू नका, हे देखील गिरिजाचं म्हणणं असतं. पण आता त्यांच्याकडे एक व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओज आता गिरिजाला ते दाखवू लागतात, ज्यामध्ये सावीने पाण्यामध्ये ढकललेलं असतं मोनूला. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप मोठा धक्काच ना आता गिरिजाला बसलेला असतो. गिरिजा विचार करते हे सगळं काय झालंय, आणि त्यामुळेच ना आता मला हे बघून धक्काच बसतो. गिरिजाला कळत नसतं की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ते. पण त्याच वेळेला आता गिरिजा जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा तिला मोनूचीही काळजी वाटू लागते की मोनूला काही झालं तर नसेल ना. आतापर्यंत तिला ही गोष्ट खोटी वाटत होती, पण जेव्हा आता ती मोबाईलमधला तो व्हिडिओ बघते तेव्हा मात्र आता तिला खात्री पटते की नाही, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, खोट्या नाहीत. मग आता नागेश्वर तिला म्हणत असतो की माझ्याबरोबर इथे हुज्जतबाजी घालण्यापेक्षा ना जा आणि तुझ्या भावाला वाचव, नाही तर तुझा भाऊ ना तुझ्या हातातून निसटून जाईल, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा गिरिजा लगेच तिकडनं पळ काढते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सावी ही रुद्राला भेटायला गेलेली असते आणि रुद्राला ती मुद्दामून गिरिजाबद्दल भडकवत असते. गिरिजाबद्दल सांगत असतानाच ती म्हणते की तुला माहिती नाही की तुझ्यासोबत तिने लग्न का केलं आहे ते. तिला ना मी चांगलंच ओळखून आहे, तिला नागेश्वरजींचा बदला घ्यायचा आहे, म्हणजेच तुझ्या बाबांचा, आणि त्याचसाठी तिने हे लग्न केले, हे देखील आता रुद्रला सावी सांगू लागते. त्यावर रुद्र म्हणत असतो की मी का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू. तर रुद्राला ती म्हणते की तुझा आता माझ्या या गोष्टींवर विश्वास बसणार नाही, पण तुला मात्र नंतर या गोष्टींना बरोबर कळतील आणि तेव्हा तुला हेही कळेल की तू कोणत्या व्यक्तीवर प्रेम केलंस, तू प्रेम करायला चुकला
चुकलास हेही तुझ्या लक्षात येईल असं देखील आता ती त्याला म्हणत असते. आणि त्याच वेळेला मात्र अजूनही सावीवर तो विश्वास ठेवत नसतो. म्हणजेच ना मुद्दामूनच हा सगळा प्रसंग नागेश्वरने घडवून आणलेला असतो. एकाच वेळेला सगळीकडनं या गिरिजाला एकटीला पाडायचं हाच यामागचा उद्दिष्ट असतो. आणि त्यामुळेच ना आता मात्र या सगळ्या गोष्टी करत असतानाच नागेश्वरने मोठा डाव साधलेला असतो. रुद्रला मात्र अजूनही सावी जे काही बोलते ना त्यावर जराही विश्वास नसतो. कारण त्याचा पूर्ण विश्वास जो आहे तो खरं तर गिरिजावर असतो. गिरिजावर तो खरं प्रेम करत असतो. मग त्यामुळेच ना आता तुला तर माहितीच आहे की गिरिजा काय आहे ती, पण ती गिरिजा ना तुला फसवते असं देखील आता इथे सावी ही रुद्रला बोलत असते. दुसरीकडे गिरिजा त्या विहिरीजवळ पोहोचलेली असते आणि विहिरीजवळ जेव्हा जाते ना तेव्हा तिला मोनूचा आवाज येऊ लागतो. मोनू पाण्यातून जोरजोरात आवाज करत असतो आणि मोनूला बाहेर काढण्यासाठीच आता प्रयत्न हे सुरू असतात. इकडे तिकडे लोकांना आवाज देत असते, कोणी मदतीला येतंय का हे पाहत असते, पण आजूबाजूला कोणीच नसतं. तोपर्यंत तिला भीती वाटते की आपल्या मोनूचं काही झालं तर, कारण मोनू ना जीवाच्या आकांताने ओरडत असतो, तायडे तायडे मला बाहेर काढ, तायडे मला जमत नाहीये. आणि जेव्हा हा आवाज ती ऐकते ना तेव्हा मात्र आता तिचा जीव नुसता वर खाली होत असतो. तिला आता राहवत नसतं. काही झालं तरी आता बाहेर पाडायचंच आपल्या मोनूला असं ती ठरवते. यासाठी ती स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही. ती स्वतः त्या पाण्यात उडी मारते. स्वतःला आधी पूर्णपणे तिने रशीने गुंडाळून घेतलेलं असतं. आणि त्याच वेळेला जेव्हा गिरिजासुद्धा पाण्यात पडते ना तेव्हा गावातले गावकरी जे आहेत ते आता तिथे आलेले असतात आणि सगळीच जण गिरिजा आणि त्यासोबत मोनूला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. गिरिजा आता सगळ्यांनाच ओरडत असते की प्लीज प्लीज कोणीतरी सावरा, कोणीतरी उचला. आणि त्याच वेळेला आता गिरिजाला वरतून खेचलं जातं. मग गिरिजा मोनूला घेऊन वर येते. मोनू पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो, कारण मोनूच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तिथे रुद्रही येऊन पोहोचतो. रुद्र म्हणतो की हे सगळं कसं झालंय गिरिजा. गिरिजा म्हणते की आधी मोनूला बघा ना, मोनू उठतच नाहीये, डोळे पण उघडत नाहीये. मोनू मोनू तुला काय होतंय, उठणारे मोनू. असं बोलून ना आता ती मोनूला उठवायचा प्रयत्न करत असते, पण मोनू हा बेशुद्ध अवस्थेतच असतो. त्यामुळे आता अचानकपणे रुद्र जो आहे तो म्हणतो की डॉक्टरांना बोलवूया. डॉक्टर आता घरी चेकिंग करायला आलेले असतात. ते आता मोनूला चेक करतात. आणि त्याच वेळेला आता गिरिजा त्यांना म्हणते की हा डोळे का उघडत नाही अजून, काही झालं आहे का. त्यावर डॉक्टर म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तो थोड्या वेळाने शुद्धीवर येईल. ते काय ना पाणी नाकातोंडात केल्यामुळे हे सगळं झालेलं आहे, पण तुम्ही आता काळजी करू नका, काळजी करण्याचं कारण नाही आहे असं देखील आता त्या डॉक्टर ज्या आहेत त्या सांगू लागतात. आणि जेव्हा डॉक्टर हे सगळं बोलतात ना तरीसुद्धा गिरिजाला या सगळ्याचा दोष कोणाला द्यायचा हे माहिती असतं, कारण तिने तो व्हिडिओ स्वतः पाहिलेला असतो. आणि त्या व्हिडिओमध्ये ना तिने एकदम बरोबर पाहिलेलं असतं की सावीनेच पाण्यात ढकललेलं आहे आणि हे सगळं नागेश्वरचं कारस्थान आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. आता रुद्र जो आहे तो डॉक्टरांना सोडायला बाहेर गेलेला असतो, तर दुसरीकडे मात्र गिरिजा ही एकटीच बोलत बसलेली असते मोनूसोबत. आणि तिला ना खूपच विचित्र वाटत असतं ज्या काही गोष्टी झाल्यात त्यामुळे. तर दुसरीकडे मात्र आता वासंती आलेली असते आणि वासंती मात्र येऊन बोलत असते की मला माहिती आहे मोनूची अवस्था खूपच नाजूक आहे, पण मोनू लवकरच बरा होईल, तू काळजी करू नकोस असं देखील वासंती बोलते. त्यावर मात्र कसा काय मोनू बरा होणार आहे, जर नागेश्वर असतील ना या घरात तर कधी कोणी चुकी होऊ शकत नाही. जे काही केलंय ना ते तुमच्या नवऱ्याने केलं आहे असं देखील आता गिरिजा बोलत असते. गिरिजा जेव्हा हे सगळं रागात बोलते ना तेव्हा मात्र आता वासंती तिच्याकडे पाहू लागते. वासंती तिला म्हणते, अगं तू काय बोलतेस मला कळत नाही आहे. आणि त्याच वेळेला आता ती सांगू लागते की या सगळ्या मागे ना दुसरं तिसरं कोणी नाही, तर या सगळ्या मागे तुमचा तो नवराच आहे असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र बाहेर नागेश्वर आणि त्यासोबत थांबलेले असतात आणि ती लोक वाट बघत असतात की कधी एकदा बॉम्ब फुटतोय त्याची. आणि त्यामुळेच ना आता ते खूपच जास्त खुश असतात. त्यांना माहिती आहे त्यांनी जे प्लॅनिंग केलंय ते आता कुठे जाऊन सक्सेस होणार आहे. आणि त्यामुळेच ना आता ते दोघंही जण हॅप्पी असतात. गिरिजा बाहेर जाते आणि गिरिजा बाहेर गेल्याबरोबर नागेश्वरवर ओरडू लागते आणि हे सगळं
तुम्हीच केलं आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टी करून तुम्ही नामानिराळे राहाल का? पण आता ना मी तुम्हाला सोडणार नाही आहे. तुमचं खरं रूप ना अख्ख्या दुनियेसमोर मी घेऊन येणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे आता रुद्रही आलेला असतो आणि रुद्रच्या कानावर या सगळ्या गोष्टी पडतात. रुद्र आता गिरिजाला म्हणत असतो की तू सगळं काय बोलतेस? पण आता गिरिजा ही मात्र म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही की तुमचे बाबा कसे आहेत. तुमच्या बाबांचा खरा चेहरा ना मी आता तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन येते. या नागेश्वरने आत्तापर्यंत जे जे काही केलं ना त्या सगळ्या कटकारस्थानाचा पाडा मी वाचते. माझ्या बाबांचा खूनही या नागेश्वरनेच केला आहे, असं देखील आता गिरिजा बोलते. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो मात्र रुद्रला बसलेला असतो. रुद्र तर आता पाहतच राहतो. रुद्र गिरिजाला बोलतो की तुम्ही हे सगळं काय बोलताय? त्यावर रुद्रला गिरिजा म्हणत असते की जे बोलते ना ते मी खरंच बोलते. या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांचा हकनाक बळी गेला आहे. खरं तर ना यांनी मुद्दामूनच माझ्या वडिलांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. मी हे कधीही विसरू शकत नाही. हे सगळं यांनी घडवलं आहे आणि हे का तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे यांनी माझ्या नशिबाचा फायदा घेतला आहे, असं देखील आता म्हटलं जातं. म्हणजेच काय झालंय नेमकं मला नीट सांग. मग आता गिरिजा जी आहे ती घडलेली गोष्ट जी आहे ती सांगायचा प्रयत्न करत असते. सांगू लागते की यांनी ना माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेतला आहे. मग त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बऱ्याच गोष्टी नमूद केल्या आहेत, पण त्याबद्दलच्या गोष्टी ना मला आता कळत आहेत. यांनी माझ्यासोबत फसवणूक केलेली आहे. यांना असं वाटतंय की त्यांना हे सगळं करून मला काहीच गोष्टी कळत नाही आहेत, पण मला आता सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. यांनी 6 महिन्याचा माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेतला आहे. 6 महिन्यामध्ये त्यांनी माझ्या नशिबाचा फायदा घेतला आहे करून, आणि तुम्हाला माहीत नाही आहे 6 महिन्यानंतर हे माझासुद्धा खून करणार आहेत, असं देखील आता गिरिजा ही बोलू लागते. गिरिजाचं हे सगळं बोलणं ऐकून रुद्रला तर एकावर एक धक्के बसतच असतात. पण दुसरीकडे मात्र आता गिरिजा जी असते ना ती म्हणत देखील असते की या सगळ्याच्या मागे ही सावीसुद्धा आहे. मग दुसरीकडे आता रुद्र ऐकून घेतो आणि त्यानंतर गिरिजाचा हात धरतो आणि गिरिजाला म्हणतो की तुम्ही हे सगळं काय बोलताय? तुम्ही माझ्या बाबांवर असे आरोप कसे काय करू शकता? म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टबद्दल मलाही सांगितलं होतं आणि तो कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो यांनी लग्नातही दाखवला होता. तेव्हा ते लग्नामध्ये कॉन्ट्रॅक्ट दाखवला होता त्यामध्ये काहीच नव्हतं. मग ते कॉन्ट्रॅक्ट पेपर वेगळे होते आणि यांनी माझ्यासोबत जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ना ते वेगळं आहे, असं देखील आता गिरिजा सांगू लागते. आणि त्याच वेळेला तुम्हाला माहीत नाही आहे पण ह्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे. हे सगळं ना सावीनं केले. मोनूचा सुद्धा आता जीव घ्यायचा प्रयत्न, मोनूला विहिरीत ढकललं ना हे सुद्धा यांनीच मिळून केलं या सावीच्या मदतीने. अहो सुनबाई तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? मी असं सगळं का करेन? मुद्दामून ना आता नागेश्वर सालसूटपणाचा आव आणायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला मुद्दामूनच हे सगळं गिरिजाला नजरेतून पाडायचं ते सुद्धा रुद्रच्या हे पूर्णपणे प्लॅनिंग करून त्याने ठरवलेलं असतं आणि ह्याचसाठी तर हे सगळं घडवून त्यांनी आणलेलं असतं. इकडे मात्र रुद्र हा म्हणत असतो की काय गोष्टी खऱ्या आहेत आणि काय गोष्टी खोट्या आहेत याचा तू पाठपुरावा केला आहेस का? अहो ह्यांच्या मोबाईलमध्ये ना व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच. थांबा मी तुम्हाला दाखवते. द्या बरं तुमचा मोबाईल. आता नागेश्वरने जो व्हिडिओ आधी दाखवलेला होता ना गिरिजाला, तो व्हिडिओ त्याने डिलीट केलेला होता. कारण त्या मोबाईलमध्ये जेव्हा गिरिजा स्वतः तो व्हिडिओ बघायला जाते ना तेव्हा तो व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये नसतो. तर त्यावेळेला रुद्र म्हणतो की काय झालं गिरिजा, बघितलात का तुम्ही तो व्हिडिओ? आहे का मोबाईलमध्ये? होता मगाशी मी पाहिला होता, पण आता त्यांनी हा व्हिडिओ ना डिलीट केलेला आहे. त्यांना असं वाटतंय की आता सगळ्या काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत आहेत. हे सगळं ना खोटं बोलत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा रुद्र, असं देखील आता गिरिजा बोलत असते. पण दुसरीकडे मात्र या सगळ्यामध्ये ना सावीसुद्धा सहभागी होती. कारण सावीनेच मोनूला पाण्यात ढकललं ही गोष्ट आता इथे गिरिजा सांगू लागते. त्यावर सावी म्हणते की तू उगाचे ना खोटे आरोप आहे ना माझ्यावर करू नकोस. तर गिरिजा म्हणते मी खोटे आरोप करतच नाही आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुला स्वतः पाहिलं आहे, तू मोनूला विहिरीत ढकलला आहेस. मग आता गिरिजा जेव्हा सावीवर आरोप करत असते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का ना इकडे पुन्हा एकदा रुद्रला बसतो. रुद्र म्हणत असतो की गिरिजा थांब, शांत हो, तुझं काहीतरी चुकत आहे. त्यावर माझं काहीच चुकत नाही आहे. मला माहिती
माहिती आहे, मी त्या व्हिडिओमध्ये या सावीला पाहिलेलं आहे. या सावीनेच माझ्या मोनूला पाण्यामध्ये ढकललं. अगं अगं मी काय म्हणतोय ते तरी ऐक, असं रुद्र म्हणतो. आणि त्याच वेळेला आता रुद्र सांगू लागतो की तू जे बोलतेस ना ते चुकीचं आहे, कारण सावी माझ्यासोबत होती. सावी आणि मी बोलत होतो आणि तेव्हा हे सगळं घडलेलं आहे. या गोष्टी जेव्हा आता कळतात ना, तेव्हा मात्र गिरीजा पुन्हा एकदा मोठ्या धर्मसंकटात अडकते. कारण या सगळ्या गोष्टी यांनी पूर्णपणे ठरवून प्लॅनिंग केलेलं असतं. कारण रुद्रच्या नजरेत ना इथे गिरिजाला पाडायचं असतं आणि यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असतात आणि त्या प्रयत्नांमध्ये ना ते यशस्वीसुद्धा होत असतात. तर सावी म्हणत असते की बघितलंस का रुद्र, बरं झालं तू तरी सांगितलंस, नाही तर ना कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नव्हतास. बरं झालं मी तुझ्याबरोबर होती. बघितलंस का कसे आरोप करते माझ्यावर, ही किती खोटारडी आहे ते तुला दिसतंच आहे ना. अरे हिच्यावर विश्वास ठेवू नको, ही विश्वासाच्या पात्रतेचीच नाही, असं देखील आता इथे म्हणणं या सावीचं असतं. बिचारी गिरीच्या पोटतिडकीने सगळं सांगायला रुद्रला प्रयत्न करत असते. पण या रुद्रसमोर जे पुरावे असतात त्यावरून रुद्र अचानकपणे गिरिजावर विश्वास ठेवायला सुद्धा तयार नसतो. तोच आता इथे गिरिजाला खोटं ठरवत असतो. तो म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, नकोच बोलू हे, कारण बाबाही असं काही करणं शक्यच नाही आणि तू जे काही बोलतेस ना ते एकदमच चुकीचं आहे, नको उगाच आरोप करू कसलेही, असं देखील आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता माझा ना काल याने मोबाईल तिथे सुभानराव येतो आणि आता तो मोबाईल देऊ लागतो आणि म्हणतो की हा मोबाईल तुमचाच आहे का बघा बरं. आणि जेव्हा तो मोबाईल घेऊन येतो ना तेव्हा मात्र आता तो मोबाईल पूर्णपणे बरा असतो. म्हणजे ना आता गिरिजाला चारही बाजूने विड्यात काढलेलं असतं, विडे ठरवलेलं असतं. कारण बिचारी गिरिजा सगळ्या काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करत असते, पण त्या सगळ्या गोष्टींना सांगण्याच्या पलीकडे गेलेल्या असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी गिरिजाच्या खोट्या कशा ठरवायच्या ह्या बरोबर माहिती असतं. तर इकडे काल रात्री आत्याबाई माझ्या रूममध्ये आल्या होत्या आणि त्यांनी माझा मोबाईल चोरायचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटत होतं की माझ्या मोबाईलमध्ये ह्यांच्या संदर्भातले काही पुरावे आहेत का, पण ते पुरावे नव्हते. म्हणूनच ना यांनी माझा मोबाईल ना तोडून टाकला, असं देखील आता म्हटलं जातं. पण हा मोबाईल तर ठीक आहे ना, बघतेस ना तू, असं देखील रुद्र आता गिरिजाकडे बघतच बोलत असतो. गिरिजाला आता अगदीच ना कळत नसतं की या सगळ्यावर काय बोलू. तिला आता एवढ्याच गोष्टी कळत असतात की या घरात आता आपलं असं कोणी राहिलेलं नाही आहे, माझ्या आणि माझ्या मोनूच्या जीवाला सुद्धा धोका आहे. मग आता ती ठरवते की या घरात ना बाहेर पडायचं. आपली बॅग वगैरे ती भरत असते. मोनू तिला म्हणत असतो की तायडे आता आपण कुठे जायचं आहे. तर ती मोनूला सांगते की आपल्याला जिथे वाट भेटेल तिथे आपण जाऊया, पण आता इकडनं निघायचं आहे काही झालं तरीसुद्धा. आणि ती पूर्णपणे आपली बॅग भरत असते. रुद्र नेमका पाणी पित असतो. रुद्रपासून लपण्यासाठी ती आता मोनूला शांत करते आणि एका खांबामागे लपते. आता गिरीच्या घरात ना बाहेर पडली आहे ही गोष्ट नागेश्वरला कळलेली असते. म्हणून नागेश्वर आपल्या गुंडांना कामाला लावतो आणि ती त्या जंगलात ना जाईल तिथेच तिला संपवायचं अशी सुपारी देतो. आता तिकडनं ती जात असतानाच दोघंही जण त्या गुंडांपासून वाचण्यासाठी पळ काढत असतात आणि नेमकी देवी आई समोर येऊन थांबतात. आणि तेव्हाच ना आता मालिकेमध्ये माईंची एंट्री होते आणि माईना गिरिजाला जगण्याचं बळ देतात, शत्रूंशी लढण्याचं बळ देतात आणि त्या सांगत असतात. तेव्हा गिरिजाला सुद्धा आता या सगळ्यांसाठी हिंमत येत असते आणि त्यासुद्धा आता गिरिजाला तशी हिंमत देतात. म्हणूनच आता गिरिजा त्या गुंडांशी चार हात करताना सुद्धा दिसणार आहे आणि मोनू व स्वतःचा जीव वाचवणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.